नमस्कार, मी मंदार फणसे बेधडकमध्ये तुमचं स्वागत। आज बेधडकमध्ये आपण पुण्याच्या या पुणे महापालिकेच्या प्रांगणामध्ये आहोत आणि पुणे महापालिकेच्या प्रांगणात असण्याचं कारण एकमेव म्हणजे पुण्याचा विकास आराखडा। जसा मुंबईचा विकास आराखडा हा वादग्रस्त झालेला आहे, तसाच पुण्याचा विकास आराखडा सुद्धा वादग्रस्त झालेला आहे। आणि नुसता वादग्रस्त झालेला नाहीये, तर राजकारण ढवळून काढलंय पुण्यातलं या विकास आराखड्यानी। आणि नेमका हा विकास आराखडा पुणेकरांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, या महानगराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे, आणि नेमकं पुणे ज्या शहरांनी या नुसत्या राज्याला नाही तर देशाला दिशा दाखवली, त्या शहराची दिशा येणाऱ्या भविष्यातल्या काळामध्ये नेमकी कुठे असणार आहे, हा तो विकास आराखडा आहे। या विकास आराखड्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आपल्या पुण्यातले ज्येष्ठ नेते, भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ नेते, पुण्यातला भाजपचा एक बडा चेहरा म्हणजे गिरीश बापट हे आपल्यासोबत आहेत। गिरीश बापट यांच्यासोबत आपण खरं तर चर्चा करणार आहोत, पण त्यांच्याबरोबरीने या प्रांगणामध्ये आता आपल्यासोबत असलेले जे गटनेते आहेत विविध पक्षांचे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत अरविंद शिंदे, पालिका गटनेते काँग्रेसचे। अरविंद शिंदे, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत आहेत गणेश बिडकर, भाजपचे गटनेते पालिकेतले, आणि अर्थातच महापालिकेमध्ये हा जो काही सगळा विकास आराखडा त्याचा वाद सुरू आहे, त्या वादाच्या संदर्भामध्ये गणेश बिडकर यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। बाबू वागसकर मनसेकडनं आपल्यासोबत आहेत, मनसेचे नेते, आणि त्यांची सुद्धा नेमकी भूमिका काय आहे मनसेची या सगळ्या विकास आराखड्यावरनं ते आपण जाणून घेणार आहोत। कारण मनसेची मुंबईतल्या विकास आराखड्याबाबतची भूमिका सगळ्यांना कळलेली आहे। या व्यतिरिक्त आपल्यासोबत आहेत अनिता बेनिंजर गोखले। अनिताताईंकडनं आपण समजून घेणार आहोत नेमकी, कारण त्या नगररचना विशेषज्ञ आहेत आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय या सगळ्या पुण्यामध्ये। सगळ्यात पहिल्यांदा खरं तर मला गणेश बिडकर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा विकास आराखड्याचा वाद येतोय, तुमचे नेते, ज्येष्ठ नेते बसलेले आहेत आपल्यासोबत आहेत या कार्यक्रमामध्ये, CID चौकशी लावण्यापर्यंतची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। नेमकं असं काय घडतंय पुणे महापालिकेमध्ये जेणेकरून तुम्हाला असं वाटतं की हे सगळं CID चौकशीपर्यंत प्रकरण जाण्याचं कारण तुम्हाला काय वाटतंय? यात निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आलेत। कारण हा पूर्णपणे बिल्डर धार्जिणा विकास आराखडा आहे असा आमचा पहिल्यापासून आरोप होता। कारण 1987 मध्ये 587 आरक्षणं होती, आणि ज्यावेळेस हा प्रारूप विकास आराखडा नवीन प्रसिद्ध केला आत्ता आपण, त्या दिवशी 937 आरक्षणं प्रशासनाने त्यात दर्शवली होती। आणि त्यानंतर नियोजन समिती जी या ठिकाणी राज्य शासनाने केली होती, जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यात मेंबर्स होते, आणि त्यांनी 584 आरक्षणं फक्त त्यात शिल्लक ठेवली होती। म्हणजे 1987 साली जी 5-6 लाख लोकसंख्येचं पुणे शहर होतं, ते आता 25-30 लाख लोकसंख्येचं शहर झालंय। तरी 584 म्हणजे 353 आरक्षणं यांनी वगळली। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर का तुम्ही आरक्षणं वगळली, ती कोणत्या मानांकनाने हा आराखडा टिकणार आहे, ही काय मानांकन आहेत? एवढा मोठा भ्रष्टाचार यात जो झालाय, अनेक दिवस वर्तमानपत्रातनं या संदर्भातल्या चर्चा नागरिक ऐकतात। पुणेकर 87,000 हरकती या आराखड्यावर नागरिकांनी घेतल्या, 87,000 हरकती। त्यामुळे एक निश्चित स्वरूपाचा एक मोठा घोळ, बिल्डर धार्जिणा घोळ यांनी सर्वांनी केला असं तुम्ही म्हणता की बिल्डर धार्जिणा घोळ आहे। पुण्यामध्ये 87,000 हरकती या सगळ्या विकास आराखड्यावरती आलेल्या आहेत। नागरिक जो आहे, पुणेकर जो आहे सामान्य, तो किती सजग आहे त्याचं हे उदाहरण आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन एक भाग म्हणजे ज्या आराखड्याची सगळी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतचा जो विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यामध्ये 7 वर्षाचा जवळजवळ तफावत आहे। जो लागू व्हायला पाहिजे होता तो झाला नाहीये। आत्तापर्यंतची जी काही आपली सगळी विकास 7 वर्षामध्ये जी काही पुणे शहराची वाटचाल आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, ती एका विकास आराखड्याच्या व्यतिरिक्त झालेली आहे। आत्ता इथून पुढे विकास आराखडा खरं तर अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा काय भूमिका आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे, हे आम्ही अरविंद शिंदेंकडनं जाणून घेणार आहोत। पण आपल्या कार्यक्रमामध्ये इथल्या खासदार पुण्याच्या वंदना चव्हाण आलेल्या आहेत। वंदनाताई, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये, आणि विकास आराखड्यावरती आम्ही तुमची भूमिका सुद्धा समजून घेणार आहोत। पण अरविंद शिंदे, काय वाटतंय तुम्हाला या विकास आराखड्याच्या संदर्भात एवढं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं भांडण होण्याचं कारण काय? नाही, विषय असा आहे की तुम्ही म्हणले 7 वर्ष विकास आराखडा, तर आमची ज्या वेळेला ही आत्ताची महानगरपालिका 2012चे इलेक्शन झाली, त्यानंतर डिसेंबरच्या 2012ला विकास आराखडा आला, आणि जानेवारीमध्ये मुख्य सभेने 7 जानेवारी 2013ला तो मान्य केला। म्हणजे आमच्याकडे निव्वळ 1च वर्ष आला, पण नियमाप्रमाणे जेवढा दिवस आम्हाला मिळायला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही।
इथं आमचे मित्र बीडकरांनी अवाजवी आकडेवारी सांगितली, त्यांचा अभ्यास जरा कमकुवत असेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेवढी आहेत म्हणजे 1987 ला 587 आकडे आहेत, त्यांचे आकडे आहेत. माझ्याकडे येईल, मी आकडेवारीनेच मग सांगा सांगतोय. ना तुम्ही तर मी तेच सांगतो, जे 541 आणि आता नियोजन 541 उपसूचना दिल्यानंतर गेल्या वेळेच्या विकास आराखडा म्हणजे प्रशासनाने सादर केल्यानंतर आम्ही जो मुख्य सभेने सादर केला, मान्य केला, त्यात 16 आरक्षणाची वाढ झाली. हा विषय तुम्ही आत्ता धरला पाहिजे. आणि आमचा जो मुद्दा आहे की बाबा पुणे महानगरपालिकेचा जो विकास आराखडा झाला तो प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती सूचना आल्या, त्याच्यामध्ये सुरुवातीला 1600 हरकती सूचना होत्या. तुम्हाला माहित असेल की भाजपच्या लोकांनी तिथं येऊन 12,000 उपसूचना अशा हरकती टाकल्या, ज्याच्यावर एकही जण सुनावणीला आलं नाही. मग ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. एक आपण बघूया. असं यांचं म्हणणं आहे की राजकारण करून ह्या सगळ्या हरकती ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या, तसं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा वंदनाताईंकडे आपण जाऊयात, कारण वंदनाताई या महापौर सुद्धा राहिलेल्या आहेत या शहराच्या, आणि एकूण शहर जे काय वाढलेलं आहे पुण्याचं गेल्या अनेक वर्षांमध्ये, जी कमालीची लोकसंख्या वाढत जाताना दिसते, त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा वंदनाताई तुम्हाला हे विचारायचं की ज्या पद्धतीनं हा सगळा विकास आराखड्याची चर्चा चालू आहे, मुंबई असो आता पुणे असो, सगळीकडे बिल्डर धार्जिना एक हे करतो. बिल्डर हे काय गैरवाजवी आहे अशातला भाग नाही, पण किमान सामान्य माणसाचा विचार या विकास आराखड्यात होताना दिसत नाहीये. तुमचं काय मत आहे? आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्टच्या प्रमाणे दर 20 वर्षांनी शहराचा विकास आराखडा व्हायचा असतो. पुणे शहराचा पहिल्यांदा 1987 मध्ये झाला आणि म्हणून आता 20 वर्षांनी आता परत आपल्याला तो करायचा होता. आता शेवटच्या टप्प्याला ज्या वेळेला विकास आराखडा आलेला होता ह्या 20 वर्षाचा, म्हणजे पुढच्या 20 वर्षाचा वेध घेण्यासाठी, त्यावेळेला राज्य शासनाने तो महानगरपालिकेकडनं काढून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता मी थोडीशी उशीर आले त्यामुळे चर्चा तुमची जी ऐकत होती, कमी झाले आरक्षण, काय झालं, हे कधी झालं असतं ज्या वेळेला महानगरपालिकेने ह्या ठिकाणी सभागृहात निर्णय घेऊन तो राज्य शासनाकडे पाठवल्यावर मग भाजपने त्याच्यावर आक्षेप घेतला असता किंवा पुणेकरांनी आक्षेप घेतला असता की सत्ताधाऱ्यांनी चुकीचं केलंय, तर आम्ही समजू शकलो असतो. आम्हाला निदान तुम्ही चान्स देण्याची गरज होती. तो हक्क प्रत्येक पुणेकराचा आहे, तो हक्क स्थानिक स्वराज्य तुमचंही असंच म्हणणं. अरविंद शिंदे जे म्हणतात तसंच तुमचं म्हणणं आहे की कुठेतरी भाजपनं ह्याच्यामध्ये राजकारण करूनच हे सगळं केलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. मी अरविंदजी तुमच्याकडे येतो. आधी सगळ्यांची मतं खरं तर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजेत. मनसेचं याबाबतचं काय मत आहे? आमचं असं मत आहे की आता मुंबईचा तुम्ही उल्लेख केला, आदरणीय आमचे पक्षाचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी मुंबईत त्या क्षेत्रातले दिग्गज त्या ठिकाणी बोलून त्यांनी विकास आराखडा दाखवला. आता ती आमची पुणे शहरातली वेळ निघून गेली होती, परंतु 87,000 पुणेकरांनी काही हरकती घेतल्या होत्या. ह्या सभागृहात त्या चर्चेला सुरुवात झाली होती आणि काही चुका केल्या, राष्ट्रवादीने केल्या असतील, काँग्रेसने केल्या असतील, भाजपने केल्या असतील. ह्या चुका तिथं आम्हाला पुणेकरांना दाखवता आल्या असत्या. आणि 87,000 म्हणजे 25% बी सूचना चांगल्या तरी त्या 22,000 ते 22,000 होता. ह्या पुणे शहराला एक परंपरा आहे. 1917ला बांबुर्डा टाउन प्लॅनिंग हा पुण्यात सुरू झाला आणि 1917ला 98 वर्ष होतात. म्हणजे 100 वर्षाची या पुणे शहराला परंपरा आहे. आणि त्या पुणे शहराचा डीपी हे शासन रात्रीत पळून नेते, म्हणजे अंधारात चोरून नेते. एक मिनिट, आपण गिरीश बापट आहेत त्यांना सुद्धा विचारणार आहोत काय पळून नेलंय शासनाने, तेही त्यांना आपल्याला विचारायचं. पण त्याआधी पुन्हा अनिता ताई तुम्हाला विचारायचं आहे की खरं तुम्हाला एक नगर तज्ज्ञ म्हणून, नगर रचना तज्ज्ञ म्हणून या सगळ्या विकास आराखडे बघितल्यावर काय वाटतंय? कारण 7 वर्ष खरं तर हे शहर पूर्णपणे विकास आराखड्याच्या व्यतिरिक्त गेलेलं दिसतंय. म्हणजे जे 87 साली सुरू झालेला आराखडा होता तो खरं तर संपायला पाहिजे होता 2007 साली. आज 2014 आहे. 7 वर्ष कुठलीही पॉलिसी नसताना हे सगळं शहर पुढे वाढत गेलेलं आहे, असंच आपल्याला त्याच्यातनं अर्थ काढता येईल? मला वाटतं की ते डेलिबरेट होतं, कारण आम्ही 2004 पासून महापालिकेच्या मागे लागलो होतो की तुम्हाला 7 मध्ये तो आराखडा प्रसिद्ध करायला पाहिजे. नोटिफिकेशन 7 मध्ये नाही काढायचं, 7 ला आराखडा झाला पाहिजे. तर महापालिकांनी अजिबात त्याच्यावर काही हालचाल केली नाही. मला वाटतं की आमचे जे सगळे नगर पिते आणि नगर माता ज्या आहेत त्यांचा ह्या विषयावर शून्य अभ्यास आहे आणि त्यांना फक्त रिझर्वेशन्स टाकणं आणि रिझर्वेशन्स काढणं याच्या पलीकडे त्यांना आराखड्यातलं काही समजतं असं मला वाटत नाही स्वतःला. आणि मी आता बरेच वर्ष त्यांच्याबरोबर काम करते, कारण मागच्या प्लॅनिंग कमिटीची मी मेंबर सुद्धा होते 23 गावांचा जेव्हा झाला तेव्हा हाच अनुभव आला. आता प्रॉब्लेम असा आहे की 87,000 नागरिक, म्हणजे नागरिक नाही 87,000, 3 लाख नागरिक, 87,000 पत्र, एवढ्या लोकांनी ह्या आराखड्याला थर्ड क्लास आहे म्हणून त्याला विरोध केलेला आहे आणि तो आराखडा कचऱ्यात टाकावा असं अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. जी प्लॅनिंग कमिटी नेमली सरकारनी त्याचे 2 भाग पडले.
त्यात 4 लोक जी होती त्यातले 3 कॉर्पोरेटर्स, एक आमचे पूर्वीचे डायरेक्टर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पाथरकर, ह्या 4ची एक बाजू आणि जे महाराष्ट्र सरकारने नेमलेले तज्ज्ञ लोक होते त्यांची एक बाजू, असे 2 रिपोर्ट झालेले आहेत प्लॅनिंग कमिटीचे. त्या प्लॅनिंग कमिटीच्या रिपोर्टचा कुठलाही कॉग्निझन्स घेतला नाही. प्लॅनिंग कमिटीचा रिपोर्ट मला असं कळतं आणि ते आय एम शुअर दॅट इट इज ट्रू की वाघमारे साहेब आमचे जे सिटी इंजिनियर आहेत आणि ज्यांच्या हातात तो आराखडा दिला होता करायला, त्यांनी तो त्याचं जे काय प्रेझेंटेशन असेल या प्लॅनिंग कमिटीच्या रिपोर्टचं ते वाघमाऱ्यांनी केलं. ऍक्च्युली वाघमारे साहेब जे आहेत ते अतिशय चांगले सिटी इंजिनियर आहेत, पण त्यांना टाउन प्लॅनिंगचा गंधही नाहीये, त्यांना क्वालिफिकेशन्स नाही आहेत. तेव्हा त्यांना नेमणं ही पहिली घोडचूक झाली. कारण ज्या माणसाला हे तुम्ही जे म्हणताय हे खरं तर प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्राच्या दिसतंय. अनेक ठिकाणी मोठी शहरं झाली, महापालिका झाला, तिथले इंजिनियर्स, तिथले शहर अभियंते यांचा टाउन प्लॅनिंगशी संबंध नसताना सुद्धा त्यांना तिकडे हे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत. एकूण जी काही नगररचनेमधली ही सगळी गोंधळाची परिस्थिती आहे ती कशामुळे निर्माण झाली हेही आपल्याला खरं तर समजून घेतलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासोबत गिरीश बापट आहेत. गिरीश बापट, तुम्हाला विचारायचं आहे, असं काय घडलं असं तुम्हाला वाटतंय? वंदना चव्हाण इथल्या खासदार इथे उपस्थित आहेत, त्या म्हणतात तुम्ही हायजॅक केलाय, सरकारने हा सगळा जो काही आत्ताचा विकास आराखडा पूर्णपणे डब्यात घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनही तुम्ही आता CIDची सुद्धा चौकशीची घोषणा केलेली आहे. काय तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये इतकं गंभीर झालेलं आहे? मला बाकीच्यांच्याबद्दल काही फार वाटत नाही, पण वंदनाताईंच्या विधानाचं जरा आश्चर्यच वाटतंय. वंदनाताई काय 2017 पर्यंत ठेवायला पाहिजे होता काय महापालिकेमध्ये हा अहवाल? आता गोखलेताई म्हणल्या ते बरोबर आहे, 2007 पासून नवीन आराखड्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. हे 2002 साली 2003 साली कळायला पाहिजे होतं. गेले अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे, काँग्रेसचे दोन्ही काँग्रेसवाले ह्याला जबाबदार आहेत. आज तुम्ही तुमच्या सत्तेच्या माध्यमातून साऱ्या पुणेकरांना वेठीला धरायला बघताय का? तुम्हाला 7 वर्ष दिली ती पूर्ण पडली नाही. 30 दिवसात काय दिवे लावणार होता तुम्ही आणि 7 वर्षात काय केलं आता हे देखील कळणार आहे पुणेकरांना पुढच्या काळामध्ये. गोखलेताई म्हणले त्याच्याशी मी सहमत आहे की नगरसेवकांचा अभ्यास कमी असेल. पण तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, तुम्ही म्हणताय की वंदनाताईंना तुम्ही उद्देशून जो प्रश्न केलेला आहे त्यांचा आवाज इथपर्यंत आता ह्याच्यात येत नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वेठीस धरले इतके दिवस, तुमच्या सगळ्या कार्यकाळामध्ये या सगळ्या पुणेकर जनतेला तुम्ही वेठीस धरलेला असं. बापट साहेबांना मला आवर्जून सांगायचं आहे, कृपा करून महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट आपण उघडावं, त्यातल्या तरतुदी आपण वाचाव्यात. त्या तरतुदींमध्ये प्रत्येक स्टेपला काही अवधी दिलेला आहे तो आपण वाचावा आणि त्याच्यानंतर आपण तो टाइम कम्प्यूट करून 7:04 पर्यंत तो टाइम आपल्याला मिळतोय हे आपण बघावं, स्वतः कम्प्यूट करावा आणि दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता. कारण बापट साहेब त्यांच्या पक्षातल्या बरेच जणांवर अवलंबून असतात त्यांना इनपुट घेण्यासाठी. स्वतः आपण MRTP ऍक्ट वाचा. अच्छा, ठीक आहे. बापट साहेब, तुम्हाला काय सूचना केली ती तुम्ही ऐकली असेल, पण पुन्हा तुमच्याकडे येण्या अगोदर अगदी थोडक्यात तुम्ही सांगा, थोडक्यात म्हणजे अगदी सामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये. कारण विकास आराखडा, टाउन प्लॅनिंग सगळं म्हटल्यावरती सामान्य माणूस म्हणतो हे काय माझं काम नाहीये, मला समजत नाहीये. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की नेमकं असं काय घडलंय की याला विरोध केला पाहिजे इथल्या विकास आराखड्याला, असं तुम्हाला वाटतं? अगम्य होता मला सुद्धा, मी अगदी टाउन प्लॅनर असले तरी, अगदी एमटेकची पदवी असली तरी देखील. तेव्हा मी स्वतः काय केलं, त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कुठल्याही लोकेशन कशाचीही नावं काही दिलेलं नाहीये, रस्त्याला सुद्धा नावं नाहीयेत. म्हणून मी आणि माझी संस्था सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज आम्ही बसून तो आराखडा कम्प्लिटली ब्लॉक लेवल वॉर्ड लेवलला आणला, इलेक्ट्रल वॉर्ड लेवलला. आम्ही त्याला DP डिमिस्टिफिकेशन असं नाव दिलं आणि ते सगळ्या शहरभर वाटलं. त्यांनी लिहिलं होतं, पेपरवाल्यांनी साथ दिली, त्यांनी कळवलं की CDSA मध्ये हे सगळे इमेजेस सगळं अवेलेबल आहे, सगळे नकाशे बघायला अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या हरकती सूचना आल्या, कारण त्यांना लगेच कळायचं की तुम्ही म्हणताय की हे सगळं सिम्प्लिफिकेशन सामान्य माणसांसाठी या संस्थेने केलं, पण पुन्हा जो सगळ्यात मोठा हरकतीचा मुद्दा आहे की जसा मुंबईमध्ये 8 FSI वरनं सगळी गदारोळ सुरू आहे, तुम्ही 3 किंवा 4 FSI सगळेजण इथले मागतायत, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं यात होतं ऍक्च्युली एक्झिस्टिंग लँड यूज आणि प्रपोज लँड यूज हा जो म्हणजे संपूर्ण आराखड्याचा एकूण जीव असतो, जो गाभा आहे ज्याच्यावर आता जो अस्तित्वातील लँड यूज आहे आणि प्रपोज लँड यूज आहे, तोच प्रशासनाने यात दर्शवलेला नाहीये. त्यामुळे याचा जो गाभा आहे ज्याच्यावर आराखडा उभा राहतो तोच यात नव्हता आणि त्यामुळे आम्ही त्याला हरकती घेतल्या. त्या हरकतीनंतर 417 उपसूचना
एका दिवशी या सभागृहात त्यांनी दिला या आराखड्यावर आणि या आराखड्याचा मूळ हेतूलाच हरताळ बसला आणि त्या दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे. अरविंदजी, तुम्हाला हेच सगळं म्हणायचं की जर तुम्ही एवढी भलामण करता या विकास आराखड्याची, जवळजवळ सगळ्यांचं मत आहे की हा विकास आराखडा हा काही सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने आणि शहराच्या दृष्टीने चुकीचा आहे. विषय सांगतो, आम्ही प्रत्येक जण ज्या भागात जन्माला आलो 40-45 वर्ष काढले, आम्ही तिथं वाढलो. आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहित असेल की इथं आरक्षण असं, इथं आरक्षण असलं पाहिजे, नसलं पाहिजे. 4 अधिकारी मिळतात आणि या पुणे शहराचा 250 किलोमीटरचा विकास आराखडा बंद एसी मध्ये काढतात. आणि तुम्ही मला सांगता, आम्ही जर उपसूचना त्यावेळेला दिले तर ते फक्त काँग्रेस राष्ट्रवादी नाही तर भाजपच्या नगरसेवकांनी दिले. ऑन रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे. मी नाव घेईल, तुम्हाला मान्य त्यांनी एकही सूचना दिलेली सेनेने दिलेले आणि मनसेच्या नगरसेवकांनी दिलेले. आणि मी त्याला वाईट म्हणत नाही, मी त्याला वाईट म्हणत नाही. माझं असं म्हणणं आहे की त्या भागातल्या लोकांना कळतं की इथंच आहे. आता ताई इथं म्हणलं की हा बंकस आहे, त्यांचं खूप एज्युकेशन झालंय, पण त्यांना किती, मी जर माझ्या भागातलं त्यांना एक विषय विचारला JN पेटीचा तर काय उत्तर देता येईल? ते म्हणले की विकास आराखडताना तज्ञ होते. हे गेल्या वेळेला तज्ञ होते आणि ह्यांनी यांचा स्वतःचा प्लॉट ओपन केला आणि त्या जागी हिलटॉप हिल्सलोप मध्ये स्वतःचं कॉलेज केलं. आजचे तज्ञ होते. एक मिनिट, ते तुम्ही एक आरोप केलाय, तुम्हाला काय त्याच्यावरती घराकडची रोड वायनिंग रद्द केली, त्याच्यावर सही केली, स्वतःच्या रोड वायनिंग. बाकी शहराच्या हिताच्या विषयावर प्रॉब्लेम असा आहे की आपले जे सगळे कॉर्पोरेटर्स आहे त्यांनी सर्वात महत्वाची उपसूचना जी द्यायला पाहिजे होती ती ELU आणि PLU नीट करा ही द्यायला पाहिजे होती. हे जे काय सगळं आत्ता बोलतायत ते तेव्हा 400-450 उपसूचना द्यायच्या ऐवजी आणि त्याच्यात हे रिझर्वेशन टाका ते घाला ते काढा करण्याऐवजी तेव्हाच म्हणायला पाहिजे होते, आत्ता नाही. जेव्हा पहिल्या वेळेला आपण बोललं पाहिजे की आपण काय करणार होत नाही, आपण काय केलं. आपण 417 उपसूचना दिल्या. एक मिनिट मी येतो. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत या बेधडकच्या चर्चेमध्ये. पण सगळ्यात महत्वाचा त्याच्यामधला मुद्दा हाच उपस्थित राहतोय की या सगळ्या विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये नगरसेवकांची भूमिका संशयास्पद आहे का आणि त्याची चौकशी येणाऱ्या काळात CID चौकशी गिरीश बापट करून घेणार आहेत का, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय पुणे विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आणि अतिशय वादग्रस्त असा हा विषय आत्ताच्या या क्षणाला चर्चेला आलेला आहे. आणि यातनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो दिसतोय तो म्हणजे नगरसेवकांची यामधली भूमिका, पुण्यातल्या सर्व पक्ष नगरसेवकांची भूमिका यामध्ये काय होती, संशयास्पद होती का, आणि जर संशयास्पद असेल तर मात्र CIDची चौकशी सरकारने करणं योग्य ठरतं का, हे सगळं आपण विचारणार आहोत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आता जे काही मुद्दे येत आहेत त्या मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काही आपल्या प्रेक्षकांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रोहित कागळीकर म्हणतायत, अशी ढवळाढवळ करून राजकारण करणं ही एक राजकारणाची पायवाट आहे. आजवर हेच करत आलेत आणि यानंतरही हे लोक हेच करणार. आम्ही तुम्ही बोलून काहीही उपयोग नाही, अशी हताश प्रतिक्रिया रोहित कागिलकर यांनी दिलेली आहे. या व्यतिरिक्त सतीश बांगर म्हणतायत, चांगले प्रकल्प आणि भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर राज्य सरकारचा हस्तक्षेप योग्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारचा हस्तक्षेप योग्य आहे. या व्यतिरिक्त विकास कुचेकर म्हणतायत की राज्य सरकारने अशा तऱ्हेने स्वराज्य संस्थांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करून केवळ जनतेनं नोंदवलेल्या हरकतीचं राजकारण केलेलं आहे. त्याचा अर्थ पुन्हा एकदा हस्तक्षेपाच्या संदर्भात राजकारण्यांच्या आणि राज्य सरकारच्या दोन प्रवाद आहेत. नेमकं काय झालं पाहिजे होतं हे आपण विचारणार आहोत. खरं तर गिरीश बापट तुम्हाला जायचंय, एका आधी वंदना चव्हाणांना विचारतो आणि त्यानंतर तुमच्याकडे येतो. वंदना चव्हाण, तुम्हाला हाच प्रश्न आहे की नेमकं या पुणे शहरातल्या विकास आराखड्यामध्ये असं काय आहे की ज्याला तुमचा विरोध आहे, आणि त्यातही पेक्षा महत्त्वाचं FSI सारखा प्रश्न असेल किंवा ज्या ओपन प्लॉट्स असतील, शाळा असतील, क्रीडांगणं असतील, बाकीच्या ज्या काही आरक्षण असतील त्या संदर्भात काय भूमिका आहे ज्याचा काँग्रेसनी पुरस्कार केला असं तुम्हाला वाटतं? हा DP बऱ्याच टप्प्याटप्प्यातून गेला. ॲडमिनिस्ट्रेशन, नंतर प्लॅनिंग कमिटी आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कमिटीजच्या माध्यमातून. आत्ता हा अंतिम टप्पा होता आणि आता कुठलाही पक्ष काय भूमिका घेतो हे पुणेकरांनी बघणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. ह्या टप्प्याला मी तुम्हाला 100% खात्रीने सांगू शकते
की गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला अजितदादा पवार यांनी सगळ्या आमच्या नगरसेवकांची मीटिंग घेतली आणि ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं की कुठलाही म्हणजे 4 FSI तर नाहीच नाही पण 3 FSI सुद्धा नाही, पूर्वीसारखा जो काय FSI पुणे शहराला आहे तोच लागू होईल. एवढंच नव्हे पण अनेक बाकीच्या गोष्टी ज्या अम्युनिटी स्पेसेस या प्लॅनिंग कमिटीनी कमी केल्या होत्या त्या अम्युनिटी स्पेसेस कमी करायच्या नाहीत. काही रिझर्वेशन्स उठवले गेले होते. एक मिनिट मला संपू दे. रिझर्वेशन्स उठवले गेले होते ते रिझर्वेशन्स 87 चे राहतीलच पण त्याच्या व्यतिरिक्त आता जे नवीन चांगले रिझर्वेशन्स टाकले, चांगले म्हणजे एखादा प्लॉट आहे आणि गार्डनचं रिझर्वेशन टाकले, पार्किंगचं टाकले, मेट्रोच्या संदर्भात टाकले कारण मेट्रो नव्याने येते 87 मध्ये त्याच्यासाठी आरक्षण नव्हती. तर हे जे अधिक घातले जाणार आहेत ते आपण इन ॲडिशन 87च्या ठेवायचे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबत पूर्वीचे आहेत ते राहतीलच पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही चांगली आरक्षणं शहराच्या दृष्टीने महत्वाची आहेत, विकासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत ती राहतील. दुसरं म्हणजे जे वॉटर बॉडीज आहेत, हिल टॉप हिल स्लोप्स आहेत, बाकीचे नाला ग्रीन बेल्ट्स आहेत हे सुद्धा तशीच्या तसे राहायला पाहिजेत. EWS चे तसे ठेवले नाहीयेत का तुम्हाला? तुमचं म्हणणं की तसे ठेवलेले नाहीयेत का? तसे काही वगळले गेलेत, काही रिड्यूस केले गेलेत. एक मिनिट, काही ठेवले गेले, काही रिड्यूस केले गेले आणि ह्याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगते की ज्या वेळेला सजेशन ऑब्जेक्शन देण्याची वेळ होती तर त्यावेळेला शासनाने 30 दिवस त्याचे केले. पूर्वी 60 दिवस होते, त्याचा पिरियड कमी करून टाकला पण ती वाढवून मिळावी ह्याची मागणी मी म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षा थ्रू केली. दुसरं म्हणजे जे 87,000 सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत, NCPच्या कार्यकर्त्यांनी 20,000 सजेशन ऑब्जेक्शन दाखल केले. मुद्दा असा आहे की 2007 ला जो खरं तर लागू व्हायला पाहिजे होता विकास आराखडा तो आपण 2014 पर्यंत थांबलेलो होतो. त्यावेळेला तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही ही सहमती का घडवून आणू शकला नाही? 2007 ला बरोबर आहे. आता अनिता बेनिंजरांनी सांगितलं की 2007 ला वास्तविक आराखडा संपायला पाहिजे होता पण आज आपण बघतोय की सगळ्याच महानगरपालिकांमध्ये नागरीकरण एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढतंय शहरांच्या आणि आपली सिस्टमच अशी आहे. म्हणजे मी सुद्धा हे खासदार म्हणून आमच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्ये मांडलेलं आहे की सिटी इंजिनियर जो असतो एक व्यक्ती तो रोजचे रोज प्लॅन पास करण्याचं पण काम करतो आणि पुढच्या 20 वर्षाचं प्लॅनिंग करण्याचं पण करतो. म्हणजे हे काही त्यांच्या क्षमतेतलं काम नाही असं तुम्हाला सगळीकडे सर्वत्रच नाही असं मी म्हणणार नाही पण ह्याच्यात विभागणी केली पाहिजे असं म्हणताय. गिरीश बापट तुमच्याकडे येतो, तुम्हाला जायचंय या कार्यक्रमामधनं पण तुम्हाला एक महत्त्वाचा हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. तुम्हाला या पुणे शहरातल्या नगरसेवकांची भूमिका संशयास्पद वाटते का? कारण आता अजितदादा पवारांचा सुद्धा उल्लेख झाला होता ज्याच्यामध्ये ते स्वतः त्यावेळेला म्हटले होते की अनेक नगरसेवकांच्या हातामध्ये विकास आराखडा आहे आणि बिल्डर आणि या सगळ्यांकडे ते घेऊन जात असतात. नगरसेवक आणि बिल्डर यांचं जे काही साटल होतं आता सगळीकडे उघड होत आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही काही म्हणाल का? त्याच्यामध्ये तुम्हाला संशय आहेत का आणि त्यामुळे तुम्ही CIDची चौकशी लावलेली आहे का? तुम्ही आता मला एक 2-3 मिनिटं द्यायला पाहिजे, माझ्यावर अन्याय करू नका. देतो बोला. मुळामध्ये 2007 ला चालू होणारा 2014 म्हणजे जवळजवळ 8 वर्ष जात आहेत मंदारजी याच्यात. हा इतका उशीर कोणी लावला हो? कोणाचं सरकार होतं, कोणाचं राज्य होतं? वंदना त्यांना मला विचारायचंय. नंबर 1. नंबर 2, एवढ्या चुका केल्या आहेत म्हणजे गावठाणामध्ये 2 FSI होता तो ह्यांच्या प्रिंटिंग मिस्टेकमध्ये 1.5 झाला. मागचे कित्येक वर्ष गावठाणातल्या गरीब मध्यमवर्गीयाला त्यामुळे बांधकामं करता आली नाहीत. कोण दोषी आहे याला? कसली प्रिंटिंग मिस्टेक करताय तुम्ही? पुणे शहराला वेठीला धरताय. आरक्षण उठवू नयेत या मताचे आम्ही आहोत. उलट आरक्षण नवीन टाकली पाहिजे. शहर वाढतंय, लोकसंख्या वाढते, दवाखाने असतील, हॉस्पिटल, ग्राउंड, प्लेग्राऊंड, गार्डन हे सगळं वाढवलं पाहिजे. वंदनाताईंना मी एकच प्रश्न विचारू इच्छितो की गणेश रोडला विद्यापीठ रस्त्यावर ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोर आरक्षण होतं मेट्रोचं स्टेशनचं. जरा माहिती सांगा कोणी उठवलं आणि आता ॲग्रिकल्चर कॉलेजवर टाकलं. आणि म्हणून असे शेकडो उदाहरणं आमच्याकडे आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, मी पक्ष इथे बघत नाही. मला पुणे शहराचा विकास करायचा आहे. मी पालकमंत्री आहे आणि म्हणून जो कोणी नगरसेवक याच्यात दोषी असेल, आता CID इन्क्वायरी DPची नाही लावली. आपला गैरसमज होतोय मंदारजी. या सिलेक्शन कमिटीने जो अहवाल दिला होता त्याच्यामध्ये खाडाखोड झाली आहे. एक पानच गाळलंय म्हणजे सरकारने नेमलेल्या कमिटीत. आणि हे कोणी केलं याची चौकशी व्हायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने यांनी उपसूचना दिल्या त्या उपसूचना एकमेकाला कॉन्ट्रोव्हर्शियल होत्या आणि म्हणून प्रशासनापुढे प्रश्न पडला
त्या दोन्ही काँग्रेसने एकत्र बसून दिल्या, यातली कुठली घ्यायची? एकाने सांगायचं इथं ठेवा, दुसऱ्याची उपसूचना यांनी काढा, यांनी सांगायचं रस्ता इतका रुंद करा, त्यांनी सांगायचं हा रस्ता रुंद. पुणे शहराला हे सगळं कळतं आणि म्हणून 7-8 वर्ष तुम्ही डीपी सोडवू शकला नाहीत. पुण्याची मेट्रो 7-8 वर्ष यांचं सरकार होतं, सोडवू शकलो नाही. आम्हाला गतीने काम करायचं आहे, पुणे शहराला न्याय द्यायचा आहे आणि आता मुदत संपल्यानंतर एकही दिवस तुम्हाला वाढवून मागण्याचा तुम्ही हे लवकरात लवकर संपवणार आहात का? नवा जो काही आराखडा आहे या सगळ्या जर का अशा अडचणींमधनं गेला, पुन्हा आणखीन 7 वर्ष लागणार नाहीत, हे कशावरून? पुण्याचा नवीन विकास आराखडा 6 महिन्यात पूर्ण होईल. मी तुम्हाला छातीटोकपणे आणि विश्वासाने सांगतो, 6 महिन्याच्या आत सरकार हा नवीन आराखडा मंजूर करेल आणि तो आता त्याची अंमलबजावणी करेल. आम्हाला 7-7 वर्ष नाही लागत, आम्हाला 7 महिने पुरतात. आम्ही गतीने काम करणार आहोत. यांचे अनुभव घेतलेत मागच्या 10 वर्षातले आपण. 87चा विकास आराखडा. नक्की नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कशा करताय? कोण यांना जाब विचारणार आहे? आम्ही आता जाब विचारतो त्यांना. आणि म्हणून पुन्हा जनतेने आम्हाला दोष देऊ नये म्हणून एक दिवस काय 1 तास देखील आता या महापालिकेच्या हातामध्ये हा विकास आराखडा आम्ही ठेवणार नाही आणि सामान्य पुणेकर हा केंद्रबिंदू धरून पुणेकरांच्या विकासाकरता, पुणेकरांचं जीवन सुरक्षित राहण्याकरता आम्ही या विकास आराखडे प्रयत्न करू आणि वेळेमध्ये हा विकास आराखडा मंजूर करून पुणे शहराला एक चांगली बातमी 6 महिन्यानंतर देऊ. हा आत्मविश्वास पालकमंत्री यांना मी आपल्याला देतो. ठीक आहे, पालकमंत्री म्हणून तुम्ही हा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. धन्यवाद गिरीश बापट. ते म्हणतात 6 महिन्यामध्ये हा विकास आराखडा पुण्यातला जो आहे ते मंजूर करून घेणार आहेत आणि त्या अर्थाने त्यांनी जो काही अधिकार घेतलेला आहे सरकारकडे तो त्याची ते पाठराखण करतायत. काय म्हणताय तुम्हाला? नाही, 6 महिने ते जाऊनच होते, तर एखादा महिना इकडे 12 एप्रिल पर्यंत आम्हाला मुदत दिली गेली पाहिजे. 13 फेब्रुवारीला सबमिशन केलं, 60 दिवस किमान द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं, आम्ही राष्ट्रवादीच्या बाजूने बी नाही, काँग्रेसच्या बी नाही, भाजपचे बी नाही. हे पुणेकर आहेत. 152 नगरसेवक निवडून आले, 5 कॉप 157 नगरसेवक हे शहरातील आहे. या शहरातील नगरसेवक, शहरातील लोक आहेत, त्यांना शहराची काळजी, शहराची माहिती आहे. ह्या इतक्या चुका केल्यात, इतके चुकीची कामं केलीत, ही शहरा पुढे आली असती. आरक्षणामध्ये 1 मिनिट जरा, आरक्षण आली असती बदलली. ह्याच्यात तुम्ही टाउन प्लॅनिंग स्कीम केली पाहिजे. ह्या शहरात 2500 एकर वर्जिन जमीन आहे. या जमिनीवर तुम्ही टाउन प्लॅनिंग करता तर 833 एकर जमीन तुम्हाला शहराला मिळते. ज्या शहराला 833 एकर जमीन मिळेल त्यात तुम्हाला बाकीच्या सगळ्या प्रोजेक्ट करता येतील, परंतु त्यांनी ते काही केलं नाही. एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारा अरविंद जी, ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या विकास आराखड्याची चर्चा चालू आहे, मेट्रो सारखा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक हरकती आलेल्या आहेत, त्याच्यामधल्या आरक्षणांवरती अनेक हरकती आलेल्या आहेत. तुम्हाला काय म्हणून हा जो विकास आराखडा आहे तो असाच्या असा आहे त्या तत्वावरती पुढे रेटायचा आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस पक्षाची स्पष्ट रोजची काँग्रेस हाऊसला बैठक होती. आमचे नेते प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेबांनी स्पष्ट आदेश दिले होते, एकही आरक्षण वगळता कामा नये. आणि त्या दृष्टिकोनाने काँग्रेसने ती भूमिका घेतलेली होती. त्यामुळे तो विषय पुढे जात होता, मान्य होत नव्हता. वारंवार आमचे नगरसेवक सांगत होते की प्रेझेंटेशन द्या, आम्हाला प्रेझेंटेशन पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आणि हा विषय ज्या वेळेला आम्ही अशी उपसूचना केली की सर्वचे सर्व आरक्षण आहे तशी राहिली पाहिजे, एकही वगळता कामा नये, त्या वेळेला ह्या शहराचे पालकमंत्र्यांना जाग आली आणि तो चोरून नेला. का नेला? मी तुम्हाला एक आकडेवारी देतो. 1987 पासून तर 2014 पर्यंत या राज्य सरकारने परस्पर आमदार आणि खासदारांनी राज्य 57 आरक्षण बदलली. त्या 28 वर्ष राज्य सरकार कोणाचं होतं अरविंदजी? राज्य सरकार कोणाचं होतं? शिवसेना भाजपचं होतं का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचंच होतं ना. माझं बोलणं संपू दे. 28 वर्षामध्ये 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये युती सरकार असताना 21 आरक्षण बदलली आणि 24 वर्षामध्ये काँग्रेसच्या सरकारने 36 आरक्षण बदलली. पण या 21 आरक्षण 57 आरक्षण फक्त 14 आरक्षण ही कसबा मतदारसंघामधली जिथनं पालकमंत्री निवडून येतात. माझं म्हणणं, एक तरी पत्र दिलं त्यांनी हे आरक्षण उठू नये म्हणून. आणि जर त्यांना सीआयडी चौकशी, आम्ही सीआयडी नाही, आम्ही सीबीआय नाही, एफबीआयच्या चौकशीला तयार आहोत. याही चौकशीला तुम्ही तयार राहिलं पाहिजे की ज्या वेळेला 14 आरक्षण उठवली गेली त्यावेळेला तुमचं एक तरी पत्र विरोधाचं, पार्किंगचं आरक्षण उठवलं, गार्डनचं आरक्षण उठवलं. तुम्ही तिकडचे स्थानिक आमदार होते, तुम्ही विरोध करायला पाहिजे होता. तुम्ही चौकशीचा जो मुद्दा आलाय, लोकांसमोर एक बोलायचं, जो आम्हाला वेळ द्या बोलायला, जो सीआयडी चौकशीचा मुद्दा आहे, जी 2 नियोजन समितीचे अहवाल आले, एका नियोजन समितीने स्वच्छ म्हणलंय यात आमच्या सह्या नाहीये, स्वतःच्या घरावरचे आरक्षण रद्द करावे म्हणून सही केली. 87,000 नागरिक यात नियोजन समितीने जी 2 अहवाल दिले
खरं तर अपेक्षित होतं नियोजन समितीने एक अहवाल देणं. एका नियोजन समितीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या नियोजन समितीने एक अहवाल दिला आणि दुसरे जे तज्ज्ञ होते त्यांनी दुसरा अहवाल दिला आणि त्या अहवालात त्यांनी स्वच्छ म्हणलं की या अहवालावरील सह्या आमच्या नाहीत, त्यामुळे या अहवालातील पानं बदलल्या गेली आहेत आणि अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांनी सभागृहात पत्र देऊन केलाय. आणि जर का अशा प्रकारच्या जर का कृती या सभागृहात होणार असेल तर निश्चितपणे याची CID चौकशी व्हायला पाहिजे. आणि एक मिनिट तुम्हाला मुळात तुम्ही अहवाल आणि ही सगळी जी काही सरकारी भाषा आहे याच्यामध्ये अनेक गोंधळ होत आहेत. नाही, मूळ मुद्दा असा आहे, पुणेकरांना तुम्ही सुविधा देणार आहात किंवा नाही हा मूळ मुद्दा आहे. पुणेकरांना तुम्ही 7 एप्रिलला महासभा वारंवार ह्यांनी प्रश्न विचारला, मुदत काय? 7 एप्रिल ही मुदत असताना वारंवार मुख्य सभेमध्ये सांगण्यात आलं 7 एप्रिल. मग तुम्हाला अचानक 29 तारखेला पळून एक मिनिट भांडणं आहेत ती दाखवण्याची भांडणं आहेत. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, BJP असो, 1987ला डीपी घ्यायचा तिघांचा ओघ होता. तिघं म्हणत होते की आपण 1987ला डीपी घेऊन काय त्याचं आरक्षण बदलू. आमचं म्हणणं CID इन्क्वायरी लावायची ना, ती कधी लागली असती? त्या महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा झाली असती, कुणी काय आरक्षण बदलली ही पुणे शहराला कळली असती आणि त्यातनं CID लागली. एक मिनिट, आरक्षण बदलण्यावरनं पुन्हा गिरीश बापटांनी सुद्धा एक मुद्दा उपस्थित केला होता. ते आता आपल्या या कार्यक्रमामध्ये नाहीयेत, पण त्यातला मुद्दा महत्वाचा होता की त्यांचं म्हणणं होतं की जो काही कृषी विद्यापीठाचा भाग आहे त्या भागाच्या समोरचं जे आरक्षण आहे मेट्रोसाठीचं ठेवलेलं होतं ते सुद्धा आरक्षण तुमच्या काळामध्ये त्यावेळेला बदलायला लावलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची होती. मी आपल्याला स्पष्ट सांगते की आरक्षण कोणी बदलली, ती चांगल्यासाठी बदलली, वाईटासाठी बदलली, हे काल 30 तारखेला क्लिअर झालं असतं. 30 तारखेला संपूर्ण पुणेकरांना माहिती झालं असतं की कोण नेमकं या शहराचं भक्षक आहे आणि कोण खऱ्या अर्थाने रक्षक आहे. पण तो चान्सच दिला नाही. ज्या वेळेला त्यांना, मगाशी मी म्हणताना मध्येच आपण गिरीश बापटांकडे गेलात, पण मगाशी जे मी म्हणत होते, ज्या दिवशी अजितदादांनी ह्या ठिकाणी मीटिंग आमची घेतली आणि आमचे निर्णय जाहीर केले, त्यानंतर भाजपला पोटदुखी झाली की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं चांगले निर्णय घेतले गेले तर मग ह्यांना हे क्रेडिट मिळेल, त्याच्या आधीच आपण हे पळवून लावूया. आणि हेच नेमकं या एक मिनिट अजून मला खरं पुन्हा एकदा म्हणजे सामान्य पुणेकराच्या दृष्टिकोनातून एक तर इथे मेट्रोची गरज आहे, रस्त्यांची वाट लागलेली आहे, रस्त्यांमध्ये ट्रॅफिक प्रचंड आहे, नवीन रस्ते होण्याची काही शक्यता दिसत नाहीये. अशा वेळेला तुम्ही FSI जास्ती सगळेजण मागतायत. अरविंद शिंदेचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं विकासाच्या आड आहे, तर हे ज्या पद्धतीनं आराखडा आहे तो पुढे गेला पाहिजे. नेमकं काय तुम्हाला वाटतं याच्यामध्ये माणसांना? चूक होती, FSI वाढवू नका असं आम्ही म्हणतोय. जे प्लॅनिंग कमिटी किंवा प्रशासनाने प्लॅनिंग कमिटी पण FSI नको असंच म्हणतंय. पण म्हणजे जी चांगली प्लॅनिंग कमिटी येते, एक 2-4 गोष्टी सांगते की एक म्हणजे ह्यांना विजन नाही अजिबात. यांच्या आराखड्या करण्याला कुठेही विजन नाही. कोणीतरी म्हणतं मेट्रो करा, मेट्रो, कोणीतरी म्हणालं स्काय ट्रेन करा, ती करा, अमकं करा, BRTS वाटेल ते करतात. एकही गोष्ट इंटिग्रेट करून ह्या आराखड्यात केलेली नाहीये. आम्हाला मेट्रोची अजिबात गरज नाही. पुण्याला 0 मेट्रोची गरज का नाहीये? म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जर का एवढं महत्वाचं गरज असेल, तुम्हाला पटतंय का मेट्रोची गरज नाहीये हे म्हणणं, हे तुम्हाला म्हणणं आहे का? पुणे शहराला मेट्रो हवी, सक्षम पर्याय मेट्रो, PMPML मध्ये पण सुधारणा हवी, अशा अनेक गोष्टींचा जो या आम्हाला मेट्रो ही लवकर हवी आहे. दुसरं, पुणे शहराची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे अतिशय वाईट आहे. मेट्रो झाली असती पण भाजपच्याच या पुणे शहराला भाजपने 8 आमदार दिले, खासदार दिला. त्या एका खासदारामुळे ती मेट्रो महिनाभर पुढे गेली, 1 दिवस पुढे गेली. पण मग तुम्ही काय हे सगळे जर मेट्रो म्हणताय की त्यांना हवे, तुम्हाला का मेट्रो नको आहे? कारण आम्ही नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो की आम्हाला आता जर सुरळीत आमची बस सर्व्हिस झाली, आमच्या ऑटो रिक्षा जर स्वच्छ झाल्या CNGनी सगळ्या, आणि आमच्याकडे लोकांनी ट्रॅफिकच्या नियमांचं पालन केलं आणि महापालिकेनी स्पीड लिमिटचे बोर्ड, नो पार्किंगचे बोर्ड हे सगळे जर व्यवस्थित लागले आणि त्याची अंमलबजावणी झाली तर आमचे 50% प्रॉब्लेम्स सुटतील. पण हे अतिशय आयडियल झालं. हे अतिशय आयडियल झालं कारण हे याच्यामधलं जो लॉ एन्फोर्सिंग या ज्या लॉ एन्फोर्सिंग करायचे ते महापालिका करू शकणार नाहीये. त्याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग महत्वाचा असणार आहे. करतात पण महापालिकेने बोर्ड लावायचे असतात.
निर्णय महापालिकेचा असतो. कुठल्या रस्त्यावरती P1 करायचं, P2 करायचं, काय करायचं. म्हणजे तुमच्या दृष्टीने मेट्रोची त्या अर्थाने गरज नाही असं तुम्ही म्हणता. तुम्हाला हे पटतंय? माझं असं म्हणणं आहे की संपूर्ण शहराचा मोबिलिटी प्लॅन हे करणं महत्वाचं आहे. ते ऑलरेडी केलंय कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, आणि त्या पद्धतीने सगळ्या ह्या ट्रान्सपोर्टेशन इंटिग्रेट करण्याची गरज आहे. ह्या पुढच्या 20 वर्षात ह्या शहरामध्ये लोकसंख्या किती येणार आहे, त्याची डेन्सिटी किती असणार आहे, ट्रॅफिक फ्लोज कसे असणार आहे, ह्याचा अभ्यास करूनच मग आपल्याला मेट्रो पाहिजे का BRT पाहिजे. संधी देतोय, संधी मी तुम्हाला देतोय, संधी देत नाही असं तुम्ही म्हणू नका. तुम्हाला तुमच्याकडे मी येणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्याच्यामध्ये जिथे कुठे FSI ची गरज होती, जिथे कुठे क्लॅरिटीची गरज होती, लोकांना खरं माहितीच होत नाहीये. तुम्ही म्हणता की 84,000 हरकती आहेत, हे म्हणतात की या सगळ्या राजकीय हेतूने प्रेरित केलेल्या हरकती आहेत. आता यात 8 महासभा झाल्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात यायला तयार नव्हते, व्हीप घ्यायला तयार नव्हते. याचं उत्तर या ठिकाणी द्यायला पाहिजे नाही की 8 मुख्य सभा घेतल्या, मग का नाही आपण निर्णय केले. आम्ही सेक्टर वाईज प्रेझेंटेशन मागत होतो, आम्ही निर्णय करायला तयार होतो, आम्ही प्रत्येक डीसी रूलवर चर्चा करायला तयार होतो, त्याचं प्रेझेंटेशन मागत होतो, आणि त्या प्रत्येक डीसी रूलवर आम्ही निर्णय करायला तयार होतो. काय राष्ट्रवादी काँग्रेस पळून गेली सभागृहातनं? का सभागृहात त्यांची संख्या नव्हती? आरोप केला, पळून गेलेत का राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात? ऐकून घ्या, हे पूर्ण दिशाभूल होतीये, कारण क्लॅरिटी येत नाहीये. 7/4 आम्हाला सांगण्यात आलं, आणि आम्हाला पण वाटतंय की 7/4 आराखडा पुणे महानगरपालिकेने शासनाकडे पाठवायचा होता. आम्ही प्रशासनाला विचारलं की तुम्हाला जर मॅप्स मध्ये बदल करायचे असतील, तुम्हाला दिवस किती लागतील, तर ते म्हणाले 4-5 दिवस. आम्ही 7 दिवस धरले की त्यांना मिळतील. 7 दिवस धरले म्हणजे 30 तारखेला ह्या सभागृहात आपल्याला ठराव पास करावे लागतील. ज्या सभा झाल्या असं ते म्हणतात, त्याच्यात भाषणं झाली ना. आणि माझं इनफॅक्ट बिडकरांची भेट झाली, त्यावेळेला पण मी म्हटलं आमच्या पक्षाकडनं अतिशय चांगले निर्णय घेतले जात आहेत. मला वाटतं ह्याच्यामध्ये दुमत व्हायचं कारणच नाहीये. आपण सगळे मिळून येऊन एकत्रितपणे सर्वांच्या त्यामुळे मग तुमचा काँग्रेसला विरोध आहे, त्यामुळे तुमचा काँग्रेसला विरोध आहे. काँग्रेसला विरोध, काँग्रेसची भूमिका तुमच्या भूमिकेच्या पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्यासाठी आम्हाला चान्सच दिला नाही ना. ते आम्ही बसायच्या आधीच तो पळवून टाकला. मी शिवसेनेच्या विनायक निमणांशी बोलले, गणेश बिडकरांशी बोलले. पण तुम्ही भाजप आणि शिवसेनेशी बोलताय, काँग्रेसची का बोलत नाहीत? राष्ट्रवादी काँग्रेस आमची दोन्हींची एक चर्चा झाली होती की तुम्ही तुमच्या DP मध्ये असलेले विषय आमच्याकडे द्या. ज्या विषयावर एकमत आहे ते एकमत करू, ज्या विषयावर एकमत नाही ते आपण त्याच्यावर चर्चा करू. विषय असा होता की ज्या विषयांवर एकमत होतं, आता आम्हाला बोलू द्या, ज्या विषयावर भाजपचं सुद्धा एकमत होतं, पेठ एरियामध्ये रोड वाइंडिंग होऊ नये ह्यांचं मत होतं. आमचंही मत आहे की एकदा रोड वाइंडिंग झाली, पुन्हा रोड वाइंडिंग, ह्याच्यावर सर्व तर ते तरी विषय मान्य करा. पण त्यांना फक्त गोंधळ घालायचा होता. 30 तारीखला विषय मान्य होणार म्हणून 29 तारखेला पळून नेला. का नेला? तर मग 8 आमदार आणि खासदार, अरे तुम्ही आम्हाला, जर त्या GB मध्ये जर DP झाला असता तर हा सूर्य आणि हा जयद्रथ झाला असता. एक मिनिट, अगदी थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की अगदी तांत्रिक नको आहे, अगदी स्पष्ट करून सांगा की नेमकं काय व्हायला पाहिजे होतं लोकांसाठी. नेमकं असं व्हायला पाहिजे होतं की टाउन प्लॅनिंगचा कायदा ज्याच्याप्रमाणे आपण हा डेव्हलपमेंट प्लॅन करतोय त्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. त्या कायद्यात कॅटेगोरिकली असं लिहिलेलं आहे की जिथे टाउन प्लॅनिंग स्कीम्स ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहेत तिथे जर तुम्हाला त्या काढून दुसरं काही करायचं असलं तर सेक्शन 90-91 वापरून त्याची सगळी कारवाई करून तिथे करावं. अशी पुण्यामध्ये 2,500 हेक्टर म्हणजे 5,000 एकराच्या वर अशी जमीन आहे. आणि त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम झालेले आहेत. ती भांबुर्ड्या ज्याच्याबद्दल हे बोलले ती 1915च्या प्लॅन खाली झालेली आहे, आणि ती पुष्कळ ठिकाणी होत तेव्हा त्या स्कीम्स ह्यांनी वेगळ्या काढायला पाहिजे होत्या, आणि त्याच्यासाठी वेगळा त्याचा सगळा गोष्ट वेगळी. तुम्हाला परत एकदा अगदी थोडक्यात प्रश्न हाच विचारतो की लोकांना मैदान हवेत, सामान्य जनतेला ही जी सगळी पॉलिसी जी आहे ह्याच्यात काय पर्सेंटेज आहे, काय पर्सेंटेज मध्ये? टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये, एक मिनिट मला जरा संपू दे. टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये 40% जागा प्रत्येकाची काढून घेतली जाते या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी, आणि त्या पॉप्युलेशनचे जे नॉर्म्स असतात इथे दिले का या विकास आराखड्यामध्ये बॉम्ब आहे कम्प्लीट. कारण 5,500 हेक्टर जागा पाहिजे, ती 900 हेक्टर आहे फक्त त्यांनी दाखवलेली, कारण कुठलेही नॉर्म्स वापरले नाही. माझं म्हणणं काय आहे, आय विल गिव्ह देम द बेनिफिट ऑफ द डाऊट. माझं म्हणणं आहे की मुद्दाम केलेलं नाहीये, पण माहिती नाही
कायदा माहिती नाही, काम काय एक करायचं एक एक technical एक आणखीन माहिती एक आपण म्हणूया की अगदी शेवटचा गणेश बिडकर नाही. नका, पण अगदी तुम्ही- नाही गणेश बिडकरांना आपण प्रश्न अगदी शेवटचा विचारणार आहे. एक शेवटचा हा नाही ही त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेचा आपण सन्मान करूया. अगदी आमची भूमिका अशी आहे की हा आराखडा हा पुणे आमचा ह्या कुणालाही पाठिंबा नाही, पण हा आराखडा हा पुणे शहरातच झाला पाहिजे होता, जेणेकरून आम्हाला चांगल्या सूचना पुणेकरांसाठी देता आल्या असत्या आणि त्या सुधारणा करता आल्या असत्या. त्यामुळे हा आराखडा पुणे शहरात व्हावा. तुम्हाला अगदी शेवटचा अगदी थेट आणि स्पष्ट प्रश्न आहे की तुम्ही जो हा आराखडा इकडनं हिरावून घेऊन तिकडे नेलेला आहे, स्वतः गिरीश बापट म्हटलं की 6 महिन्यामध्ये या आराखड्यामध्ये आम्ही काही ना काही निर्णय घेणार आहोत. याच्यामध्ये सहमतीचं जे काही जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती प्रक्रिया तुम्ही टाळताय पूर्णपणे, असं नाही वाटत आहे? अजिबात नाही. गेली 8 वर्ष आपण यांना संधी दिली आहे. पूर्णपणे राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत यांची निर्विवाद सत्ता आहे आणि यांनी हे केलं नाही. आणि 8 मुख्य सभा पण झाल्या, यांनी केलं नाही. आता ताईंनी जो मोबिलिटी प्लॅन आम्ही मुख्य सभेने मान्य केलाय, यांच्याच काळात मान्य केलाय, त्याचा कुठेही अंतर्भाव या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये यांनी केलं. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही जो आता विकास आराखडा आणणार तो सर्वत्र चांगला विकास आराखडा असणार आहे, त्याच्यावरती इतर राजकीय पक्षांच्या हरकती, लोकांच्या हरकती यांचा विचार तुम्ही करणार आहात? याच्यात लोकांच्या हरकती घेण्याची पूर्ण प्रोसेस आहे. पूर्ण त्याच्यावर बोलू द्या आम्हाला, त्याच्यावर बोलू द्या आम्हाला, त्याच्यावर पूर्ण प्रोसेस आहे. पूर्ण प्रोसेस करून त्याच्यावर हरकती सूचना घेऊन आणि चांगल्यात चांगला मानांकन ठेवून आरक्षण किती पाहिजेत, किती शाळा पाहिजेत, किती क्रीडांगण पाहिजेत, या सर्वाचा अंतर्भाव करून हा डेव्हलपमेंट प्लॅन. थोडक्यात हे झालंय पुन्हा एकदा की पुणे विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने सगळे अधिकार जे आहेत ते आपल्याकडे घेतलेले आहेत. पुढच्या 6 महिन्यामध्ये राज्य सरकार काय करणार आहे तेही बघावं लागेल, कारण याच्या अगोदर सुद्धा राजकारण झालं, खेळखंडोबा झाला आणि एकूण त्याचा फटका जो आहे तो सामान्य पुणेकराला बसलेला आहे. इतर सुद्धा राज्यातल्या शहरांची सुद्धा बरी अधिक हीच अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे या बेधडकच्या चर्चेमध्ये आपण एवढाच एक धडा घेतला पाहिजे की काही ना काही करून ते विकास आराखडे जे ते सामान्य जनतेनं आणि राजकारण्यांनी राजकारण न आणता, बिल्डर धार्जिणे न करता लवकरात लवकर अंमलात आणावेत, एवढंच आता म्हणू शकतो. धन्यवाद, नमस्कार.